आजही त्याला प्रियावर प्रेम करायचं होतं, पण त्याची प्रिया तर त्याच्या इच्छांना विकून शांत झोपली होती. अगं ए पागल, झोपलीस का? राज तिच्या अगदी जवळ येत गालावर हलकेच हात ठेवत प्रेमाने कुजबुजला. प्रिया काहीच बोलली नाही. ती शांतपणे झोपलेलीच होती. माझी झोप उडून स्वतः मस्त झोपली आहेस. उठ ना प्रिया. राज पुन्हा तिचा गाल हलकेच थोपटतो. ती फक्त चेहरा थोडासा हलवते आणि पुन्हा झोपून जाते. राजला ते सहन होत नाही. तो तिच्या झोपेतच तिच्या ओठांवर चुंबन देऊ लागतो आणि तिच्या मानेशी व मानेखाली हात फिरवू लागतो. नाही बोलू. सुंदर का बोललेत? असे कायसे पुटपुटत प्रिया पुन्हा एकदा वळून झोपली तर राजने वैतागून उशीमध्येच आपलं डोकं आपटलं. हा सुंदर शब्द कोणी तयार केला असेल यार? राजने बिछाण्यावरची उशी चिडून बाजूला फेकली. पण साहेबांकडून सॉरी म्हटले जात नव्हतं. शेवटी स्वतःच उशी उचलून पुन्हा येऊन बसला. पाणी प्यायला आपल्या इच्छा आकांक्षांवरही पाण्याचा फवारा मारला आणि स्वतः ब्लँकेट ओढून झोपला. पण झोपण्यापूर्वी आपली भोळी राणी पुन्हा स्वतःकडे कशी वळून आणायची याचा प्लॅन मात्र त्याने ठरवून टाकला होता. सकाळपासून प्रिया राजला पाहिलं की कानांवर हात ठेवून इकडे तिकडे फिरत होती. कारण काय तर सासूबाईंना कळलं होतं की प्रिया रात्री खोलीत गेली होती, पण ती अद्याप राजवर रुसलेलीच आहे. मग त्यांनी प्रियाला राजला छान छळण्यासाठी अजून नव्या तऱ्हा शिकवल्या. यावेळी खोलीत राज तयार होऊन बसला होता आणि प्रिया त्याच्यासमोर दोन्ही कानांवर हात ठेवून बसली होती. तिची ही हरकत पाहून राजचा पारा चढला होता. राग तर त्याला खूप येत होता, पण हा राग आधीसारखा नव्हता. आधीच्या रागात अहंकार होता, आता मात्र रागातही प्रेमच जास्त होतं. आपली भोळी राणी त्याच्यावर अशा पद्धतीने रुसून बसली आहे हेच त्याला आतून टोचत होतं. त्याला त्याची प्रिया भोळीच गोड वाटायची. तो स्वतः तिच्यावर कितीही राग करेल तरी ती त्याच्यावर रुसली की त्याला कसं तरी व्हायचं. हात काढ कानांवरून. नाही म्हणजे ऐकू येतंय तुला? मग हे नखरे कशाला? नखरे नाही करत, रुसले म्हणून असं करते. मग ही नाराजी कधी संपणार? माहीत नाही. मग तुला माहीत काय आहे? फक्त नवऱ्याला त्रास देणं. राज चिडून म्हणाला. मी नाही त्रास देत, तुम्ही देता. का केला तो मजाक? त्या मुलीला सुंदर का म्हटलं? हो आहे ती सुंदर आणि आज तर तिच्याशी बोलणारही आहे, शिवाय तिच्यासोबत फिरायलाही जाणार आहे, राज रागाने म्हणाला. हे ऐकताच प्रिया त्याच्याकडे बघतच राहिली आणि पाहता पाहता तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. राजने खोल श्वास घेत तिच्याकडे जायचा प्रयत्न केला. तेवढ्यात प्रिया उठली, कपाटाकडे गेली आणि मोठी बॅग काढून ती पलंगावर ठेवली. हे काय करतेस तू? राज घाबरून म्हणाला. कपडे भरते यात. का? घरी जायचंय मला. तू घरातच आहेस. मला माझ्या घरी जायचंय. मग हे कुणाचं घर आहे? तुमचं. खूपच तोंड चालतंय. मी रागावत नाही म्हणून डोक्यावर चढतेस? मी निघून गेले तर मग रागही येणार नाही ना तुम्हाला? असं म्हणताच राज थिजून गेला. कालपर्यंत जसा विचार केला होता त्याने गोड गोड बोलून प्रियाला परत आपल्या बाजूला आणेल तसं काहीच इथे होत नव्हतं. त्याची भोळी राणी तर ऐकायलाही तयार नव्हती. थांब थांब, मग मीच भरतो तुझे कपडे. खूप राग येतो ना तुला? उभी राहा इथे. असं म्हणतच राज स्वतःच प्रियाचे कपडे बॅगेत भरू लागला. हे घे. ठीक आहे का? आणखी हवं आहे काही? फक्त नाईट गाऊन द्या, प्रियाने हळूच म्हटलं. राजने चिडलेल्या सुरात नाईट गाऊन पलंगावर फेकत म्हटलं. हे घे. प्रियाने ते बॅगेत ठेवलं आणि चेन लावणार इतक्यात राजने संपूर्ण बॅग उचलून थेट जमिनीवर आपटली. प्रिया दचकून थांबली. राज तिच्याकडे डोळे वटारून बघत उभा होता. हे कपडे परत कपाटात गेले नाहीत ना प्रिया? तर बघ मग मी काय करतो ते. सगळे कपडे जाळून टाकीन. राज इतक्या रागात बोलला की यावेळी प्रिया खरंच घाबरली. तिने घाईघाईने सगळे कपडे परत कपाटात ठेवायला सुरुवात केली. राजने मात्र ते पाहून सुटकेचा श्वास घेतला, पण प्रियाच्या मनाला ही गोष्ट किती लागली होती याची त्याला कल्पनाही नव्हती. सकाळपासून दुपार झाली पण प्रियाने एक शब्दही बोलला नाही. फक्त राजशीच नाही तर घरात कुणाशी नाही. बाकीचे लोकही आता हेच इच्छित होते की प्रिया पुन्हा आधीसारखी होऊन जावी. त्यांनीही तिला समजावलं की राज फक्त विनोद करत होता, पण प्रिया काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. राज आज ऑफिसलाही गेला नव्हता. प्रियाच्या शांततेने तो खरोखरच चिंतेत पडू लागला होता. दुपारचे जेवण झाल्यावर सगळेजण आपल्या आपल्या खोलीत होते. राज खोलीत होता.
आणि प्रिया बाल्कनीत. आते ऊन लागत आहे, मला बाल्कनीचा दरवाजा लावायचा आहे. राजचं म्हणणं ऐकून प्रिया आत आली. तिने दरवाजा बंद केला आणि जमिनीवर चटई टाकून एक उशी घेऊन स्वतः खाली झोपली. राजवर त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं झालं असावं, पण समजत नव्हतं सॉरी बोलण्यात त्याचं काय जाणार होतं. तो उठला आणि प्रियाला जमिनीवरून उचलून बिछाण्यावर ठेवून दिलं. प्रिया उठायला लागली तर त्याने तिला हलकं दाबून पुन्हा झोपवलं. दुसऱ्यांदा ती उठली तेव्हाही त्याने तसंच केलं आणि तिसऱ्यांदा तर स्वतः प्रियाच्या साईडला झोपून तिच्यावर हातपाय टाकून झोपला. इतकी जास्त नाराज होऊ शकतेस तू? मला तर माहीतच नव्हतं. काही बोलणार नाहीस? प्रिया काहीच बोलत नव्हती. काहीतरी बोल ना, माझी शपथ जर माझ्याशी बोलली नाहीस तर, असं म्हणत राजने तिच्या गालावर किस घेतलं. काय बोलू? प्रिया तोंड फिरवून हळूच म्हणाली. राज काही बोलणार इतक्यातच त्याला हर्षचा फोन आला. तो प्रियापासून थोडा दूर झाला आणि फोन उचलून हर्षशी बोलू लागला. हर्षने त्याला एका जरुरी कामासाठी हॉटेलमध्ये बोलावलं. ठीक आहे, मी निघतो. त्यांना सांग थांबून राहा. आणि हो, जर तो बंगला आपल्याला मिळाला ना तर तो पाडून तिथे रिसॉर्ट उभा करू. असं बोलत बोलतच राज खोलीतून बाहेर निघून गेला, कारण आता त्याच्या डोक्यावर कामाचं वेड चढलं होतं. प्रिया बेचारी दाराकडेच पाहत राहिली. एक दार बंद होतं आणि दुसरं उघडं. संध्याकाळी प्रिया खूपच उदास होती आणि राजेश्वरीजींनी आपल्या बोलण्यातून तिच्याकडून काय घडलं ते जाणून घेतलंही. सगळ्यांना माहिती होतं की कामाच्या बाबतीत राज बाकी सगळं विसरत असे, पण आता त्याच्यात बदल झालाय हेही सगळ्यांना माहीत होतं. म्हणून यावेळी कुणीही प्रियाला कसं नाराज राहायचं हे शिकवायला नाही आलं. उलट तिचं लक्ष दुसरीकडे वळवून ठेवलं. परंतु राजने फोन करून सांगितलं की तो जेवण करून येईल, त्यामुळे प्रियाही न रडता शांतपणे जेवून सगळं आवरून आपल्या खोलीत आली. पण तिने कुणालाही कळू दिलं नाही की ती मनोमन घाबरते आहे की कुठे राज त्या मुलीसोबत फिरायला तर गेला नाही ना. आणि तिला याचीही भीती होती, जर ती चुकीची ठरली तर मग तिला राजच्या कुठल्या रागाचा सामना करावा लागेल. 11 वाजता राज घरी परत आला. खोलीत येताच दुपारी तो कसा निघून गेला होता तेही त्याला आठवलं. त्याने पाहिलं, प्रिया पेन्सिल घेऊन पुस्तकात काहीतरी काढत होती. नीट पाहिलं तर गुलाब काढत होती. तुला ड्रॉइंग येतं? असं म्हणत राज आपला कोट काढून तिच्या जवळ बसला. थोडंसं, प्रिया हळूच म्हणाली. आणि अजून काय काय काढू शकतेस? राज आपल्या गालावर हात ठेवून तिच्याकडे पाहत म्हणाला. जी गुलाब काढण्यात व्यस्त होती. मी काढू शकते चिमणी, उंट, मोर, बैल, हत्ती, बदक, घोडा. म्हणजे तुला पूर्ण प्राणी संग्रहालयच काढता येतं? तिचं उत्तर ऐकून राज मुद्दामच गंभीर होण्याचं नाटक करत म्हणाला. प्रिया गुलाब काढतच म्हणाली. जणू तो तिला किती डिस्टर्ब करत आहे असंच वाटत होतं. आणि अजून काय येतं? आणखी काही नाही. सुंदर मुलगी काढता येते? राजने तिला छेडण्यासाठी विचारलं. तर प्रिया काही न बोलता पुस्तक बंद करून बाजूला सरकवून उठून गेली. तापते पूर्ण. माझ्या संगतीचा परिणाम तर नाही ना चढला माझ्या भोळ्या राणीवर? राज मनातच म्हणाला. काय झालं? पुस्तक का ठेवून दिलंस? असंच. उद्या काढेन. का? आता सुंदर मुलगी काढतेस का? राज तिच्या समोर येत तिला चिडवण्यासाठी म्हणाला. नाही ना, मी सुंदर आहे आणि ना मला सुंदर मुलगी काढता येते. प्रियाचे हे उत्तर ऐकून राजने हसतच आपली जीभ चावली. भोळी बाबडी प्रिया तर आता भट्टीसारखी तापत होती. मी सांगतो ना ती किती सुंदर आहे, मग तू काढ. राज आता प्रियाचा राग किती वाढतो ते पाहू इच्छित होता. तर मग तुम्हीच काढा ना. मी का काढू? प्रिया चिडून म्हणाली. मला येत नाही काढायला, नाहीतर मीच काढलं असतं. तुला थोडं म्हणालो असतो. राज पुन्हा मुद्दाम गंभीर होण्याचं नाटक करू लागला. मग त्या सुंदर मुलीकडूनच काढून घ्या ना, प्रिया रागाने म्हणाली. खरंच? हो, तर मग आणतो मी तिलाच इथे. कुठे? प्रिया भडकून म्हणाली. इथे, या खोलीत. ती इथे काय येईल? तिचं ड्रॉइंग काढायला. आणि ती सुंदर आहे ना, तर मी तिला बघतही राहीन. मग लग्नच करून टाका तिच्याशी. प्रिया रागात आणि रडत म्हणाली. राज तिच्या जवळ येऊन हसत म्हणाला. मी तर तयार आहे, पण तू मानशील का? मानले मी. करा ना लग्न तिच्याशी. प्रिया रडत म्हणाली आणि राजपासून दूर होऊ लागली. राजने तिला पकडून मिठीत घेतलं. मग तर खूपच छान. 2-2 बायका असतील माझ्या एकाच खोलीत एकत्र. 2 नाही 1, प्रिया चिडून म्हणाली. का?
कारण मी नाही राहणार इथे. का? तू कुठे जाणार? मी तुम्हाला तलाक देऊन निघून जाईल. प्रिया, बेड खूप मोठा आहे, आपण तिघही आरामात झोपू. ती माझ्या उजवीकडे झोपेल आणि तू माझ्या डावीकडे. राज खूप प्रयत्नाने गंभीर बनून बोलत होता. मला नाही झोपायचं आणि नाही राहायचं तुमच्यासोबत, पण मला तर तूही हवी आहे. मी का हवी? तुम्हीच राहा ना त्या सुंदर मुलीसोबत. पण त्या सुंदर मुलीला प्रेम करणं येत नाही. तू तिला शिकून दे, मग ती मला प्रेम करेल. हे ऐकल्यावर प्रिया रागाने राजकडे एकटक बघत राहिली आणि मग राजला स्वतःच हसू आवरलं नाही. तो प्रियाला सोडून मोठ्याने हसू लागला. मजाक करतोय पागल, समजत नाही का? राजने म्हणत प्रियाकडे पाहिलं. तुम्ही पुन्हा मजाक केला? प्रिया रडत म्हणाली. राज तिला शांत करायचा प्रयत्न करत होता, पण त्याची स्वतःची हसू काही केल्या थांबत नव्हती. प्रिया तिथून निघून जाऊ लागली तर राजने तिचा हात पकडला. कुठे चालली आहेस? दुसरं लग्न करायला. हे ऐकताच राजचं हसू गायब झालं. जरी त्याला माहीत होतं की प्रिया रागात बोलत आहे. इकडे शांतपणे माझ्याजवळ, असं म्हणत राजने तिला परत आपल्याकडे ओढलं. नाही, मलाही लग्न करायचं आहे, प्रिया त्याच्या मिठीत कळवळत म्हणाली. तुझं लग्न झालंय, विसरलीस का? नाही, आता मीही दुसरं लग्न करणार. कोणाशी करशील? राजने स्वतःला खूप नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत विचारलं. एखाद्या सुंदर मुलाशी. आणून देऊ का मग शोधून कोणाला? राज चिडून म्हणाला. हो, प्रिया त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. मारून मारून सांगाडा बनवीन त्याला, समजलीस का? माझ्यासोबत असं मजाक पुन्हा करू नकोस. तू फक्त माझी आहेस, कुणा दुसऱ्याची नाही. राज रागाने म्हणाला. मी तुमची आहे हे म्हणण्याचा अर्थ काय? असं काही करा की मला ते बोलावंच लागू नाही. हे ऐकून राज 2 क्षण प्रियाकडे निरखून पाहतच राहिला. तुमचा मजाक म्हणजे हसू आणि माझा मजाक म्हणजे राग, असं का? प्रियाने भावूक होऊन विचारलं. एवढं वाईट वाटलं तुला? खूप वाईट वाटलं. ठीक आहे, आता मजाकही करणार नाही. जसा मजाक करायचा तसा करा, पण आपल्या दोघांच्या मध्ये तिसऱ्या कोणाला आणू नका. असा मजाक मला रडवतो. म्हणूनच एवढी नाराज होतीस? जर मी असं सांगितलं की तूच सर्वात सुंदर आहेस, इतकी सुंदर की बाकी सगळ्या मुलींना मी फक्त तसंच पाहू शकतो, जसं प्रीतीला बघतो किंवा माझ्या वहिनीला बघतो किंवा एखाद्या अनोळखीला बघतो, पण ज्या नजरेने तुला बघतो तसं कधीच नाही पाहणार. कशा नजरेनं बघता तुम्ही मला? प्रेमाच्या नजरेनं, ज्या नजरेत नवऱ्याचं आपल्या बायकोसाठीचं प्रेम असतं. हे ऐकून प्रियाचे अश्रू थांबले आणि ती हलकसं हसू लागली. सॉरी, मी तुला रडवलं. आता कधी असा मजाक करणार नाही. राज प्रियाच्या दोन्ही ओलसर डोळ्यांना पुसत म्हणाला. नाही, तूही सॉरी बोल. तूही मला आत्ताच दुखावलंस. सॉरी, प्रिया हळूच म्हणाली. तिचा नाक गाल लाल झालेला पाहून राजचं मन मोहरलं आणि तो प्रियाच्या ओठांवर अंगठा फिरवू लागला. तेव्हा प्रिया त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. आक्षेप तुझ्या रुसण्यावर नाही, तुझ्या इतक्या समजूतदार होण्यावर आहे, असं म्हणत राजने प्रियाला पकडलं. म्हणजे? प्रिया राजकडे पाहत म्हणाली. म्हणजे तू खूप म्हणजे बोलू लागली आहेस आजकाल. मग कोणाच्या गोष्टी करू? आता बोलायची वेळ आहे? नाही तर? म्हणजे समजलीस ना? हो, समजले की आता झोपायची वेळ झाली आहे. प्रियाने एका क्षणात राजचे सगळे अरमान आणि इच्छा धडाधड उडवून दिल्या. झोपूनच जा मग, खरंच खूपच समजूतदार झाली आहेस, राज चिडून म्हणाला. ठीक आहे, असं म्हणून ती आपला नाईट गाऊन घ्यायला गेली. लग्नानंतर जेव्हा तुला स्पर्शही केला नव्हता तेव्हा तू तक्रार करायचीस आणि आता मात्र मला छळतेस. समजूतदार तर झाली आहेस, पण यात तर अजूनही समजदार होऊ देणार नाही मी तुला. दररोज माझ्या मिठीतच वितळावं लागेल, असं मनात म्हणत राजने शर्टचे बटन उघडले आणि बाथरूमकडे जाऊ लागला. तुम्ही कुठे जाताय? कपडे बदलायला. का? काही प्रॉब्लेम? नाही, मीही जाणार होते. काही हरकत नाही, तुम्ही आधी जा. दोघं मिळून जाऊया, वेळ वाचेल. नाही, तुम्ही जा, मी नंतर जाते. ठीक आहे, तूच आधी जा. ठीक आहे, पण वरच्या बाजूला बघू नकोस बाथरूममध्ये गेल्यावर. आता राजने रामबाण उपायच वापरला होता. का? असंच बोललो, चुकून सुद्धा वर बघू नकोस. राज, तुम्ही मला घाबरवत आहात, प्रिया भीतीने म्हणाली. मी नाही, पण ती चुडेलवाली पाल तुला घाबरवेल. काय? प्रिया दचकूनच ओरडली. राज ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन त्यावर टेकला आणि म्हणाला. विश्वास नसेल तर जाऊन स्वतः पाहून ये.
अरे बापरे, मी मग कपडे कुठे बदलू? हा बाथरूम तोडून टाका राज, नवीन करून द्या ना, प्रिया रडत म्हणाली. आणि राज ड्रॉइंग बुक उचलून गुलाबाचं चित्र पाहत म्हणाला, जब बात ना बने कली से तब बात बने चिपकली से. आता मात्र राज हद्दच करणार होता प्रियाला त्या पालरूपी चुडेलपासून घाबरवण्यात आणि घरच्यांची झोप बिघडवण्यात. कारण काल सगळ्यांनी मिळून राजची झोप बिघडवली होतीच. राज राज प्लीज हा बाथरूमच पाडून टाका ना, प्रिया त्याच्याजवळ येऊन त्याचा हात पकडत म्हणाली. पागल आहेस का तू? बाथरूम पाडणार आपण? राज शांतपणे म्हणाला. मग काय, त्या पालीला पाडणार का तुम्ही? प्रिया भीतीने चिडून म्हणाली. काहीच होणार नाही, मी आधीच सांगितलंय, ती पालीच्या रूपातली एक चुडेल आहे. तिच्या मनात येईल तेव्हा, कुठूनही कधीही येईल. इतके दिवस होती का ती? नाही, प्रिया लगेच म्हणाली. पण आता आहे ना? हो, प्रियाने घाईघाईने मान हलवली. याच्या मागचं कारण माहिती आहे तुला? नाही तर काय कारण आहे? प्लीज सांगा ना राज, प्रिया रडवेल्या चेहऱ्यानं म्हणाली. तिची ती मुद्रा पाहून राजला हसू फुटणार होतं, म्हणून त्यानं स्वतःचे ओठच दाबून धरले. तू कदाचित लक्ष दिलं नसेल, पण जेव्हा जेव्हा तू माझ्यावर रागावतेस, माझ्याशी बोलत नाहीस, आपली भांडणं होतात, तेव्हाच ही पाल बाथरूममध्ये येते. आठवतंय? राज प्रियाच्या कपाळाच्या कडेला बोटाने टिचकी देत म्हणाला. प्रिया थोडा वेळ विचार करून म्हणाली, हो, बरोबरच आहे तुम्ही. त्या दिवशी तर आपलं भांडण झालं होतं, तीही स्वतःच्या कपाळावर टिचकी देत म्हणाली. तिच्या या लाडीक हावभावावर राजनं चेहरा वळवून हलकंसं हसून घेतलं. हो, कारण ती चुडेल माझ्यासाठीच आली आहे. तुमच्यासाठी? का? प्रिया दचकून म्हणाली. कारण चुडेल नेहमी पुरुषांच्या मागे लागते, आणि खास त्या पुरुषांच्या ज्यांचं त्यांच्या बायकांशी खूप भांडण असतं. मग ती सुंदर रूप घेऊन त्या पुरुषांना आपल्यासोबत घेऊन जाते. नाही, आपल्या दोघात काही भांडणच नाही. आपण दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. तुमच्याशिवाय मी तर जगू शकत नाही. प्रिया त्याच्या खांद्याला धरून आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवत म्हणाली. आता बोलून काय उपयोग? ती तर आलीच आहे, राज मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. तिला परत पाठवा ना राज, मी कधीच भांडण करणार नाही तुमच्याशी, प्रिया त्याचा शर्ट दोन्ही हातांनी घट्ट पकडून विनवणी करत म्हणाली. आता काही होणार नाही, ती मला घेऊन जाईल तुझ्यापासून दूर, खूप दूर, राज मुद्दाम उदास चेहरा करून म्हणाला. नाही, मी त्या चुडेलला तुम्हाला नेऊ देणार नाही, प्रिया ताट उभी राहून म्हणाली. मग काय करशील? तिला मारून टाकीन, पालीचं विष देईन, प्रिया पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. किती वेळा सांगितलं, ती पालीच्या रूपातील चुडेल आहे, तिला काही होणार नाही. मग मी काय करू ज्यामुळे ती तुम्हाला माझ्यापासून दूर नेणार नाही? त्यासाठी तिला विश्वास बसायला हवा की तू माझ्यावर खूप खूप प्रेम करतेस, म्हणून तिचा माझ्यावर काहीच हक्क नाही. हो, नाही आहे, अजिबात नाही. तुम्ही तिला सांगा ना तसं. कसं सांगू तिला? फोन लावून बसली आहे का ती, की मी तिला सांगून टाकू? राज चिडून म्हणाला. मग तिला कसं कळणार? अगं, ती चुडेल आहे, आपल्यावर नजर ठेवूनच असते. मग तिला पुरावा दे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. कसा पुरावा देऊ? प्रिया गोंधळून म्हणाली. चुडेल लोकांची दुसऱ्यांच्या नवऱ्यांच्या ओठांवर खूप नजर असते. म्हणजेच तुला तिला दाखवावं लागेल की या माझ्या ओठांवर फक्त तुझाच हक्क आहे, आणि जर तू आता हे ओठ चुमलेस तर ती मला घेऊन जाणार नाही. खरंच? मी असं केलं तर ती तुम्हाला घेऊन जाणार नाही? नाही, राज एवढंच म्हणाला आणि प्रियानं अलगद त्याचे ओठ चुमले. आता तर ती मला नक्कीच घेऊन जाईल, राज चिडून म्हणाला. का? मी केलं नाही, मेनका बन. काय बनू? म्हणजे खूप वेळपर्यंत किस कर मला, तेव्हाच तिला खात्री बसेल, नाहीतर ती समजेल की आपण तिला घाबरवायला हे करत आहोत. बघ, आलीच ती मला घेऊन. राज, प्रियाने किंचाळत त्याचे ओठ घट्टपणे आपल्या ओठांमध्ये धरून घेतले आणि दोन्ही हातांनी त्याला बिलगली. ती तर भीतीपोटी त्याला चुमत होती, कुठे चुडेल राजला घेऊन जाऊ नये म्हणून, पण राज मात्र तिला पूर्ण जोशाने चुमत होता. सुमारे 4-5 मिनिटांनी जेव्हा चुमण्याचा तो सिलसिलाच थांबला, तेव्हा मदहोश झालेला राज खोल श्वास घेत प्रियाकडे पाहत हसत राहिला. राज, आता तर गेली असेल ना ती? प्रिया आजूबाजूला पाहत घाबरून म्हणाली. गेली असेल कदाचित, पण अजूनही एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम? प्रिया बेचैन होऊन म्हणाली. इथून तर गेली, पण बहुतेक ती तुझ्या सासूबाई आणि दिराच्या खोलीत शिरली असेल. काय? प्रिया दचकून ओरडली. हो, आता ती ते का गेली?
प्रिया घाबरून म्हणाली. कारण त्यांनीच तर तुझे कान भरले होते माझ्या विरुद्ध, माझ्याशी बोलू नको, रुसून राहा वगैरे, म्हणून आता त्यांनाच घाबरवायला गेली असेल. अरे देवा, आता आपण त्यांना कसं वाचवणार? त्यांच्या खोलीचं बाथरूमही तोडावं लागेल बहुतेक. त्यांना आताच्या आत्ता खोलीबाहेर काढावं लागेल. आणि तुला माहिती आहे, तुझी सासूबाई तर तुझ्यापेक्षाही भारी डरपोक आहे. कदाचित आतापर्यंत पाल त्यांच्या खोलीत पोचलीही असेल. सासूबाई बाहेर या, चुडेल आली. प्रिया जोरात ओरडत खोलीबाहेर पळाली आणि राज दोन्ही हात पॅन्टच्या दोन्ही खिशात टाकून एक ॲटिट्यूडवाली स्माईल करत मनात म्हणाला, काल रात्री मला झोप नाही आली, आज रात्री तुम्हाला येईल चुडेल ड्रीम. इतक्यात तोही खोलीबाहेर गेला. सासूबाई, दरवाजा उघडा. प्रियानं त्यांच्या खोलीवर 3-4 वेळा घाईघाईनं हाताने ठोके मारले. इतक्या मोठ्या आवाजाने रामजी झोपेतून दचकल्यासारखे उठले आणि दरवाजा उघडला. राजेश्वरीबाई तर अजूनही गोरतच झोपल्या होत्या. काय झालं प्रिया बेटा? रामजी प्रियाकडे बघत हैराण झाले. बाबा, आई कुठे आहेत? त्यांना उठवा, बाथरूम तोडायचं आहे, असं म्हणत प्रिया थेट खोलीत घुसली. तेवढ्यात राजही बाहेरून खोलीजवळ आला. बाथरूम तोडायचं आहे? रामजींनी गोंधळून राजकडे पाहिलं आणि तो फक्त खिशात हात घालून अकडीत हसू लागला. आई, प्रिया पलंगाजवळ येत म्हणाली. पण राजेश्वरीबाईंचं घोरणं सुरूच होतं. ओ आई, प्रियानं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांना उठवलं. पण राजेश्वरीजी तोंड वाकडं तिकडं करत गोल फिरवू लागल्या. जणू गाय गवत चावत आहे असा तो अंदाज. आई उठा, चुडेल आली, प्रियानं त्यांच्या कानाजवळ ओरडून सांगितलं. आणि राजेश्वरीजी एकदम स्प्रिंग बनल्यासारख्या पलंगावरून सरळ जमिनीवर आदळल्या. बापरे चुडेल, बापरे चुडेल, कुठे आहे चुडेल? राजेश्वरीजी घाबरून आपला गाऊन गुडघ्यापर्यंत वर धरत इकडे तिकडे पाहू लागल्या. बाथरूममध्ये, प्रिया झटकन म्हणाली. अगं घाबरून मला बाथरूमला जायचंय. राजेश्वरीजींचा आवाज पूर्ण थरथरत. नाही, बाथरूम तोडायचं आहे, प्रिया पुन्हा घाईघाईने म्हणाली. सासू सुनेचा तो संवाद ऐकून राज पोट धरून अक्षरशः हसून हसून खाली बसला. आणि रामजींनाही लगेच समजलं, हा तर सरळ त्यांची मजा घेतोय. अगं काही चुडेल उडेल नाहीये, जात बाथरूममध्ये. रामजी राजेश्वरींजवळ येत त्यांना शांत करत म्हणाले. तेवढ्यात राजेश्वरीजी घाबरून खोलीच्या बाहेर पळून आल्या. हे बघून प्रिया आणि रामजी देखील बाहेर धावले. रुद्र, दार उघड बाळा, मला तुझं बाथरूम दे. आई, तिकडे आहे चुडेल, रुद्र दादाचं बाथरूमही तोडावं लागेल, प्रिया काळजीत म्हणाली. मग मी कुठं जाऊ? शेजाऱ्यांच्या घरी जाऊ का? राजेश्वरीजी अक्षरशः भिंतीला चिकटून म्हणाल्या. तर बिचाऱ्या राज आणि रामजींच्या डोळ्यातून हसत हसत पाणी आले. काय झालं? काय ओरडा चालू आहे? रुद्र डोळे चोळत दार उघडतो. रुद्र दादा, तुमचं बाथरूम तोडायचं आहे, बाहेर या लगेच, प्रिया घाईत म्हणाली. अरे यार, इतक्या रात्री कोण रिनोव्हेशन करतं? रुद्र कुरकुरला. हो, चुडेल आली आहे ना तुझ्या बाथरूमचं रिनोव्हेशन करायला. राजेश्वरीजी बोलता बोलताच गेस्ट रूमकडे पळाल्याच. इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी? चुडेल आली आहे म्हणा थेट, रुद्र अजून अर्ध्या झोपेतच बडबडला. प्रिया त्याच्याकडे पाहून कपाळावर हाताने मारून घेते आणि ते पाहून राज बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून मोठमोठ्याने हसू लागला. त्या हास्यात त्याचा तो अकडू स्वभाव पूर्णपणे गेला होता. म्हणूनच रामजी त्याच्याकडे मनापासून हसून पाहत होते. रुद्र दादा, चुडेल आलीये, चुडेल आलीये, चुडेल आलीये, प्रिया घाबरून पुन्हा 3दा मोठ्याने ओरडते. फक्त रुद्रची झोप मोडावी म्हणून. आणि तसं होतंच. कुठे आली ती? असं म्हणत रुद्र खोलीबाहेर येतो आणि मागे वळून आपल्या बेडरूमकडे पाहतो. तर तिथे गीता उभी असते. ते पाहून रुद्र हसू लागतं. हे हे हे, प्रिया, तुझ्या जाऊबाईचे थोडेसे केस काय विस्कटले आणि तू तिला चक्क चुडेलच समजलीस? आता असंच करणार का तू? रुद्र, तोंड बंद ठेवा तुमचं. मी तुम्हाला चुडेल दिसते का? गीता बाहेर येताच राग्याने म्हणाली. मी नाही, प्रिया म्हणते, रुद्र जांभई देत म्हणाला. अहो रुद्र दादा, चुडेल तुमच्या बाथरूममध्ये आहे, प्रिया घाबरून म्हणाली. बाथरूममध्ये आहे? एवढी जोरात आली की सगळे मॅनर्स विसरली? कुणाच्या बाथरूममध्येही शिरते? रुद्र मजेत म्हणाला. ते ऐकून प्रिया त्याच्याकडे असं पाहते जसं एखाद्या वेड्याला पाहत असावी. हे पाहून राज आरामात भिंतीला टेकून उभा राहतो आणि आता कशी यांची झोप खराब होते हे बघायला तो तयारच उभा होता.
प्रिया, चुडेल उडेल असं काही नसतं, त्या सगळ्या फक्त म्हणण्याच्या गोष्टी असतात. जा जाऊन झोप, रामजी प्रियाला म्हणाले. नाही बाबा, खरंच चुडेल आलीये, पालीच्या रूपात तुमच्या दोघांच्या बाथरूममध्ये, प्रिया म्हणाली. अच्छा, आमच्या दोघांच्या बाथरूममध्येच का आली? रुद्र आळस देत म्हणाला. कारण त्यालाही अशा चुडेलांच्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता. कारण तुम्ही दोघांनी माझ्या कानात भरलं होतं ना राजच्या विरोधात, म्हणून ती तुमच्याकडून बदला घ्यायला आलीये. हे ऐकताच रुद्रने राजकडे रागाने पाहिला आणि राजही नजर न हटवता तसाच बघत राहिला, जणू नजरेतूनच म्हणत होता, काय मजा आली ना? हे ऐकून गीताला हसू आलं. तिला लगेच कळलं की राज सगळ्यांचा बदला घेतोय. तोवर राजेश्वरीजीही तिथे आल्या. आई, बाथरूम तोडा ना, चुडेल आलीये. हो हो, आता तोडते ग बाळा, मी चालती फिरती बुलडोजरच आहे ना, राजेश्वरीजी प्रियाचं डोकं आपल्या छातीशी लावून थोपटवत म्हणाल्या. हे पाहून राज आणि गीताचं हसू सुटतं. प्रिया यांना विश्वास बसत नाहीये. तू सांग ना, बाथरूम तपासून बघा, मिळेल चुडेल, राज म्हणाला. हो, आणि ती चुडेल कोण? तर तुझी जलन. बदला घेतोयस ना तू आमच्याकडून राजू, रुद्र चिडून म्हणाला. आई, तुम्ही जा ना बाथरूममध्ये, पहा स्वतः, जर तुम्हाला विश्वास नसेल तर. पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, केवळ विश्वासच आहे. इतकी चांगली सासू असूनही माझी सून मला चुडेलकडे पाठवते. हा दिवस पाहण्यासाठीच का मी राजूला जन्म दिला, राजेश्वरीजी नाटकीपणे म्हणाल्या. आई, ही रडण्याची वेळ आहे का? इकडे चुडेल आलीये, बाथरूम तोडायचंय, प्रिया निरागसपणे म्हणाली. काश मी अनारकली असते. एवढी भोळीपणाची बेइज्जत झाल्यावर स्वतःलाच मी भिंतीत कोंडून घेतलं असतं, राजेश्वरीजीने मुद्दाम तोंड वाकडं करत म्हटलं. प्रिया, तुझ्या धीरालाही विश्वास नाहीये. त्यांना आत पाठवून तपासायला सांग, कदाचित चुडेल निघूनही गेली असेल किंवा भीती वाटते त्यांना, राज शर्टचे वरचे बटन उघडत म्हणाला. भीती वाटत असेल तुला? मेकअप शिवाय कधी स्वतःच्या बायकोला पाहून मी नाही घाबरलो. ही चुडेल काय चीज आहे, रुद्र त्याला रागाने पाहत म्हणाला. हे ऐकून गीता चिडून राजेश्वरीजींकडे पाहत म्हणाली, मीच याचा गळा दाबते आता. इकडे चुडेल मिळत नाही आणि तुम्ही नवीन भूतच तयार करायला निघालात. राजेश्वरीजींच्या या बोलण्यावर राज तर हसला, पण रामजींचे ठाके रुद्रला चिडवायला पुरेसे होते. बरंच बडबड केल्यानंतर सगळे रुद्रच्या खोलीत गेले, पण बाथरूमकडे जाणाऱ्या मार्गात रुद्र सर्वात पुढे होता. बाथरूमजवळ पोहोचल्यावर आतून नळाच्या पाण्याचे टपटप असे आवाज येऊ लागले. रुद्रला चुडेल उडेलवर विश्वास नव्हता, पण यावेळी दार उघडताना त्याच्या हातापायात थोडी धडधड होती. काय झालं रे निडर माणसा, दार उघड, चुडेल नळ उघडून बसली एक बहुतेक, राज मुद्दाम चिडवत म्हणाला. अरे, मीच नळ नीट बंद करायला विसरलो होतो. पुढच्या वेळी अशी चूक केलीस ना तर मीच तुला विसरेन, राजेश्वरीजींच्या आवाजात राग आणि हॉरर फिल्मची भीती दोन्ही मिसळलेले. त्या रुद्रच्या डोक्यात टपली मारत म्हणाल्या. ही टपटपची आवाज ऐकून तर अगदी भूताच्या चित्रपटासारखं वाटतंय. आई, बाथरूम तोडाच ना तुम्ही, प्रिया नेहमीच्या निरागसपणे म्हणाली. थांब ग जरा, थांब, काय माहीत चुडेल इमर्जन्सीत आत बसली असेल, राजेश्वरीजी गंभीर चेहऱ्याने म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यावर कुठे खरी चुडेल असती तर एवढं ऐकून तीच स्वतःचं स्मशान खोदायला गेली असती. अखेरीस रुद्रनं बाथरूमचं दार उघडलं आणि सावधपणे एक पाऊल आत टाकलं. रुद्र दादा, काही दिसतंय का, प्रिया राजच्या अगदी बाजूला उभी राहून हळू आवाजात म्हणाली. राज रुद्रच्या अगदी मागे उभा होता. त्यांच्या पाठीमागे राजेश्वरीजी, मग गीता आणि रामजी तर उभ्या उभ्याच झोपले होते. काल त्यांनी राजचे मजे घेतले होते, त्याचीच परतफेड चालू होती. नाही, बघतोय ना, रुद्र आत डोकावून म्हणाला. दादा, बाथरूममध्ये आत डोकवायचं तर पाय मागे का ओढताय, रुद्रला मागे हटताना पाहून प्रिया म्हणाली. पहा पहा, तुझा धीरच, कुठे चुडेल तर नाही ना, पाय मागे जात नाहीये, उलटेच वळतायत, राज रुद्रला मुद्दाम जास्त चिडवत म्हणाला. अरे, माझंच नशीबच उलट आहे, म्हणूनच तर तू माझा भाऊ आहे, रुद्र चिडून राजकडे वळून म्हणाला. पाहिलंच ना प्रिया, चुडेल आता रंग दाखवायला लागली आहे, राज अगदी गंभीर चेहऱ्याने म्हणाला. हे पाहून प्रियाही खरोखर चिंतित होऊन मान हलवू लागली. हो रे, माझ्या तली चुडेलच होळी खेळायला आली आहे, माझ्या या जानी दुश्मनाबरोबर, रुद्र संतापून म्हणाला. आलतू जलालतू, आलीबाला तर टाळतू, टेन्शन वेन्शन सोड रे बच्चा, हो जा फुली फालतू, राजेश्वरीजींनी आता रुद्रची मजा घेणं सुरू केलं. आई, हा कोणता मंत्र आहे, रुद्र बेचैन होऊन म्हणाला.
अरे चुडेलच्या नादात मंत्राऐवजी गाणंच निघालं माझ्या तोंडून, राजेश्वरीजी म्हणाल्या. येथे मोठा मुलगा मंजुलिका बनला आहे आणि राजचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच रुद्र ओरडला. आता ह्या चुडेलचा किस्सा मीच संपवतो, हे बोलून रुद्र संतापत दरवाजा जोरात उघडून आत घुसला. बाकी सगळे बाहेरूनच त्याच्याकडे पाहत होते. रुद्र चिडून गोल गोल फिरला, हात पसरले आणि ओरडला, कुठे आहे चुडेल? सांगा ना, कुठे आहे चुडेल? आहे का कुठे? दिसते आहे का तुम्हाला चुडेल? तो हात पूर्ण पसरून बाथरूमकडे तोंड करून उभा होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच होत्या. तो पुन्हा चिडून ओरडला, कुठे आहे चुडेल? आणि एवढ्यात काय त्याच्या पसरलेल्या तळहातावर धडामेक पाल येऊन पडली. हातावर पाल पडता सगळे क्षणभर गप्प. ना रुद्र हल्ला ना बाकीच्यांनी आवाज काढला. फक्त राजने छातीवर हात ठेवला. त्याला एवढी खोल हसू आली होती की हसू बाहेरही फुटत नव्हती. आणि तेवढ्यात अचानक दरवाजाला काय झालं काय माहीत, टर करत दरवाजा आपोआप बंद झाला. आई ग, इतकंच बोलून रुद्र घाबरून त्या पालीला एवढ्या जोरात त्याने पाल उडवली की बिचारी परत छताकडे जाऊन चिपकली. आई, ही तर चटपली चुडेल आहे, प्रिया घाबरून जोरात ओरडली. पण तिची सासूबाई तर आधीच पळून गेली होती. गीता आणि राज मात्र कोपऱ्यात बसून छातीत हात ठेवून हसतच होते. तेवढ्यात रुद्र भीत भीत बाहेर आला. बोलले होते ना दादा, बाथरूम तोडून टाका, प्रिया घाबरत म्हणाली. अरे माझी आई आणि बायको मला सोडून पळून गेल्या, आता तुम्हाला हातोडी दे, मीच बाथरूम तोडून टाकतो, रुद्र म्हणाला. तेवढ्यात राज तिथे आला. इतका हसत होता की नीट बोलायलाच येत नव्हतं. काय काय म्हणालीस तू? चटपटी चुडेल, प्रियाने पुन्हा अगदी भीती आणि निरागसपणाने शब्द पूर्ण करून दाखवला. आणि राज तर हसता हसताच अक्षरशः खालीच कोसळला. हसत हसत जमिनीवर पडून लोळत होता. आता तर राजेश्वरीजीही तिथे येऊन पोहोचल्या होत्या आणि जसजसं सगळ्यांना हा चटपटी चुडेल शब्द ऐकू येऊ लागला तसं सगळे पोट धरून हसू लागले. हे चटपटी चुडेल म्हणजे काय ग प्रिया? गीता प्रियाच्या खांद्यावर डोकं ठेवून हसत विचारत होती. अगं, तो थेंब थेंब असलेला चटपटा रंग असतो ना, म्हणून ती चटपटी पाल असते. पण ती पाल नाही, चुडेल आहे. हो ना राज? ती सासूबाई आणि रुद्रदादाला घाबरवायला आली आहे, कारण काल त्यांनी माझे कान भरले होते. पण आता मी माझे कान कोणालाही भरू देणार नाही. चुडेल, तू इथून निघून जा, प्रियाने घाबरत म्हणताच राजेश्वरीजी आणि रुद्र तिला असे न्याहाळू लागले की जणू काश खरंच त्या चुडेल सोबत ते जाऊ शकते. म्हणजे हे सगळं तुझं कारस्थान आहे? राजेश्वरीजी राजकडे पाहून म्हणाल्या. तो काही न बोलता जबरदस्त अकडीत उभा राहिला. याला सांग प्रिया, तोंडातून काहीतरी बोलायला. प्रिया, यांना सांग मी माझ्या मनाचा मालक आहे, राज हलकं हसत म्हणाला. प्रिया, याला सांग पुढच्या वेळी माझी झोप मोडली किंवा मला पुन्हा असं घाबरवलंस तर मी गरम सुरी खुपसून टाकीन याच्या अंगात. प्रिया, यांना सांग मला मंजूर आहे, पण कालसारखं पुन्हा कधी माझी रात्र काळी केली तर पुढच्या वेळी गुड नाईट नाही तर थेट गुड मॉर्निंग बोलायची वेळ येईल. प्रिया, याला सांग इकडे पालवाली चुडेल आली आहे, बाथरूम तोडून नवं बनवायचं आहे आणि हे मला कामावर काम सांगत आहेत. गीताताई, प्रिया त्रासून गीताला म्हणाली. तर बाकी सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. चल प्रिया, आजसाठी इतकंच पुरे. काल तमाशा घडवणाऱ्यांना आज मी पूर्ण चित्रपटच दाखवला, असं म्हणत राजने आई आणि रुद्रकडे पाहिलं आणि त्यांच्या समोरूनच प्रियाला घेऊन पुढे निघाला. मग परत मागे वळून म्हणाला, चेटकणीसोबतची आठवणीतली रात्र, असं म्हणून तो खोडकरपणे हसत पुढे निघून गेला आणि राजेश्वरीजी व रुद्र एकमेकांचे तोंड पाहत बसले. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेची पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.